शमशेरपूर गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य कैलासवासी निवृत्ती हरी मेंगाळ आपलं गावच आपलं घर समजून विकास कामे केली। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ हे शमशेरपूर गावचे एक मार्गदर्शक गाव कारभाराचा गाडा हाकताना त्यांनी अनेक समाज विकासाचे कामे केली। रस्ते, पाणी, बाजारपेठ, शेती या क्षेत्रासोबत सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांनी आपले भरीव योगदान दिले। शांत, संयमी, मितभाषी स्वभावामुळे त्यांनी आपले वर्चस्व गाव व पंचक्रोशीत निर्माण केले होते। त्यांच्या जाण्याने शमशेरपूर गावची निश्चितच मोठी हानी झाली आहे। शमशेरपूर गावामध्ये सर्वसामान्य गरीब कुटुंबात कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचा जन्म वडील हरी मेंगाळ व आई कमलाबाई यांच्या घरात 13 नोव्हेंबर 1963 रोजी झाला। वडील पारंपरिक शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचे शिक्षण जेमतेम 4थी पर्यंत झाले। लहानपणापासूनच मोलमजुरी करून कुटुंबासाठी आईवडिलांनी हातभार लावला। कुटुंबात मोठे असल्यामुळे आई-वडील, भाऊ-बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर आली। अशाही परिस्थितीत त्यांनी आपले कुटुंब चांगले सांभाळले। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचा विवाह सुशीला यांच्याशी झाला। त्यांना 2 मुले व 1 मुलगी अशी आपत्ये झाली। बाबूराव, दत्तू व मुलगी वेणूबाई यांना उत्तम संस्कार व शिक्षण कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांनी दिले। परिवारामध्ये कैलासवासी यांची 2 मुले बाबूराव व दत्तात्रय दोघेही शमशेरपूर पंचक्रोशीतील आधुनिक पद्धतींनी शेती करणारे प्रगतिशील शेतकरी आहेत। तसेच श्री नामदेव हरी मेंगाळ यांची मुले प्रदीप नामदेव मेंगाळ आणि संकेत नामदेव मेंगाळ हे IT क्षेत्रात पुणे येथे कार्यरत आहेत। तसेच त्यांची नात शिवानी राधाकिसन पथवे इंजिनिअरिंगचे शिक्षण पुण्यात घेत आहे। अशा प्रकारे त्यांनी आपले कुटुंब उच्च शिक्षित केले आहे। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचे मोठे कुटुंब आहे। त्यांच्या पश्चात श्री हरी रखमा मेंगाळ वडील, सौ कमळाबाई हरी मेंगाळ आई, भाऊ श्री नामदेव हरी मेंगाळ, सौ मीरा नामदेव मेंगाळ भाऊजाई, श्री बाबूराव निवृत्ती मेंगाळ मुलगा, सौ भोराबाई बाबूराव मेंगाळ सून, श्री दत्तात्रय निवृत्ती मेंगाळ मुलगा, सौ विमल दत्तात्रय मेंगाळ सून, सौ वेणूबाई राधाकिसन पथवे मुलगी, सौ ताई प्रकाश वारे मुलगी, कुमारी प्रदीप नामदेव गुंजाळ पुतण्या, कुमार संकेत नामदेव मेंगाळ पुतण्या, सौ मंदाबाई नामदेव उघडे बहीण, सौ लताबाई सोमनाथ पथवे बहीण, गंगा भागीरथी अनुसया सखाराम भूतांबरे बहीण, कुमारी आरती बाबूराव मेंगाळ नात, विजय बाबूराव मेंगाळ नातू, स्वरा दत्तू मेंगाळ नात, श्रेया दत्तू मेंगाळ नात, अमोल राधाकिसन पथवे नातू, शिवानी राधाकिसन पथवे नात, मीनाक्षी प्रकाश वारे नात, कुमारी साक्षी प्रकाश वारे नात, निखिल प्रकाश वारे नातू असा मोठा परिवार आहे। बबन दामू मेंगाळ, मोहन दामू मेंगाळ, हनुमंत पुंजा मेंगाळ, भरत पुंजा मेंगाळ, संतोष रामभाऊ मेंगाळ, गंगाराम मुरलीधर मेंगाळ, सचिन बस्तीराम मेंगाळ, सुरेश लक्ष्मण मेंगाळ, पोपट लक्ष्मण मेंगाळ, दीपक लक्ष्मण मेंगाळ, पंढरीनाथ मेंगाळ, राजेश मेंगाळ, महादू मेंगाळ, भोरू मेंगाळ असा मोठा परिवार आहे। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत। सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते नेहमी समाजकार्यासाठी क्रियाशील असत। सलग 25 वर्षे ग्रामपंचायत सदस्य तसेच शमशेरपूरचे माजी सरपंच हे पद असताना वाडीव रस्त्यावरील वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, सभामंडप, घरकुले, शेतीविषयक अनुदाने, समाजातील भांडणतंटे समारोपाचार्याने मिटवले। गावातील व पंचक्रोशीतील प्रत्येक धार्मिक कार्यात कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचा पुढाकार असे। सप्ताह, दिंडी यामध्ये ते आवडीने सहभाग नोंदवत आदिवासी समाजातील रूढी परंपरा, चालरीती उत्कृष्टपणे जोपासल्या। शमशेरपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व 25 वर्षे ग्रामपंचायत सदस्य राहिले। विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य पदही भूषवले होते। राजकीय क्षेत्रात काम करताना गाव विकासासाठी त्यांनी सदैव प्रयत्न केला। तसेच गावातील अनेक दुर्लक्षित घटकांचा विकास केला। शमशेरपूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच होते। गाव विकासासाठी काम करत असताना दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांच्या जाण्याने शमशेरपूर गावात एक मार्गदर्शकाची पोकळी निर्माण झाली। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांचा दशक्रियाविधी गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता शमशेरपूर धोडीची वाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे। कैलासवासी निवृत्ती मेंगाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली।